Praise the Lord. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की सुंदरशा सकाळी सुंदरशा अभिषेकानंतर आता वचनामधून ऐकण्यासाठी त्यांनी आम्हाला या ठिकाणी एकत्र केलेलं आहे. And let's give thanks to the Lord on a beautiful morning. After the worship, He has got us together to listen to the word. आमचा परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. आमची जीवनं जर आम्ही बघितली And if we see our lives, आमच्या जीवनामधून रोजच्या दिवसाला आम्ही म्हणू शकतो परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. for every day of our life, we can say that the God is good, His mercy endures forever. आणि मग असा हा परमेश्वर जो चांगला आहे And such a God who is a good God. आणि त्याच्यासाठी आमची जीवनं कशी असावी, And for Him, how should our lives be? त्याला भेटण्यासाठी आम्ही किती उत्सुक असावं, How eager should be we to meet Him? त्याच्या फेलोशिपसाठी आम्ही किती उत्सुक असावं. How eager we should be to have fellowship with Him. आमच्या जीवनामध्ये आमच्या मनामध्ये एक आस असावी की मी परमेश्वराला कधी भेटेन. And there should be a longing in our minds that when will I meet God? मी माझ्या परमेश्वरासंगती कधी बोलेल आणि तो माझ्या संगती कधी बोलेल. When will I talk to my God and He will talk to me? ही उत्सुकता किंवा ही आस आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये असावी प्रियांनो. This eagerness or this longing should be in all of us, in all our hearts. आणि परमेश्वर हे आमच्यामधून बघत आहे. And God is seeing this in us. कोणाचं अंतःकरण त्याच्यासाठी तहानेलेलं आहे. And whose heart is thirsty for Him? कोणाला वाटतं की मी परमेश्वराला भेटावं. And who thinks that I should meet God? परमेश्वर आपल्या बाहेरच्या कृती बघत नाही, And God doesn't see our outwardly acts, तो आपला अंतःकरण बघतो. and He sees our hearts. पर बाहेरच्या कृती तर सर्व मनुष्यांना दिसू शकतात. And all people can see outwardly acts. कदाचित आम्ही एखादी कृती अशी करू की आपल्या त्या कृतीतून दिसेल की मी परमेश्वरावरती किती प्रेम करत आहे. Maybe we do some act which proves that how much I love God. ती कृती परमेश्वराला दिसेल, मनुष्याला दिसेल. And that act will be seen by God, seen by man. मनुष्य म्हणेल की ही व्यक्ती किती परमेश्वरासाठी आसुसली आहे. And people will say that this person is longing so much for God. परंतु परमेश्वर जाणतो की त्याच वेळी आपल्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे. But only God knows what is going on in our hearts on that moment. ही कृती मनुष्य रूटीन म्हणून करत आहे का? And is man doing it just as a routine? फक्त करायचं म्हणून करत आहे का? And is he doing it just for the sake of it? का त्याच्या अंतःकरणामध्ये ती ओढ आहे. Or does he have the longing for it? ती ओढ परमेश्वराची जी आहे ती आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणं फार गरजेचं आहे. That longing towards God should be there in all our hearts. स्तोत्रसंहिता 84 1 आणि 2 वचन आपण वाचू. Psalms 84 1 and 2. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. How lovely is your tabernacle, O Lord of hosts! My soul longs, yes, even faints, for the courts of the Lord. My heart and my flesh cry out for the living God. कोरहाच्या पुत्रांचं हे स्तोत्र आहे. And it is the psalm of the sons of Korah. आणि ते काय म्हणत आहे? And what are they saying there? हे सेनाधीश परमेश्वरा, O Lord of hosts! तुझी निवासस्थान किती रम्य आहेत. And how lovely is your tabernacle. त्याला परमेश्वराच्या निवासस्थानाची ओढ लागलेली आहे. And he longs for the dwelling place of God. त्याचे लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे. And his attention is all there. ज्या ठिकाणी माझा परमेश्वर आहे त्या ठिकाणी मी असावं ही ओढ त्याच्यामध्ये आहे. And where my Lord is there, he is longing and he has a pull that he needs to go there. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. And my soul longs for the courts of the Lord. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. My soul longs and also faints for the courts of the Lord. हे झुरणं जे आहे ना परमेश्वरासाठी, And this fainting for the Lord, ती महत्त्वाचं आहे. it is important. फार महत्त्वाचं आहे. It's very important. ती आमच्या अंतःकरणातली ओढ आहे. And that is the longing we have in our hearts. आता प्रार्थना करताना सीमा म्हणत होती, And while praying, sister said, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, like a deer pants for the stream of water. वचन वाचू आपण ते 42 स्तोत्र 1 आणि 2 वचन वाचणार आहोत. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझसाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. As the deer pants for the water brooks, so pants my soul for you, O Lord.
हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझसाठी लुलुपत आहे. As a deer pants for the water brooks, so pants my soul for you, O Lord. ही साधी तहान नाहीये. And this longing is not ordinary. जंगलामध्ये परमेश्वराने ह्या प्राण्यांसाठी अन्न पाणी सर्व ठेवलेलं आहे. And in the forest, God has provided food, water, and shelter for the animals. ज्याला ज्या प्रकारचं जे काही शाकाहारी आहेत, काही मांसाहारी आहेत, त्या प्राण्यांचं पोषण, त्यांना लागणाऱ्या गोष्टी जंगलात परमेश्वर त्यांचा पुरवठा करतो. Some are herbivores, some are carnivores, and everything that they need, God provides them in the forest. परमेश्वराचं त्यांच्याकडे लक्ष आहे. And God pays attention to them. परंतु ही हरिणी जी आहे, But the deer that is there, तिला जी तहान लागलेली आहे, the thirst that the deer has, ती साधी तहान नाही. and that's not an ordinary thirst. ज्यावेळी दुष्काळ पडतो, And whenever there's a famine, पाणी नसतं, there's no water. अशा वेळी पाण्याचा झरा तर दिसणारच नाही, प्रवाह दिसणार नाही. At that time, you won't see a stream of water. मी ते प्रोग्राम बघत असते, मसाई मारा काहीतरी आहे समथिंग, जंगलामधले जे आफ्रिकेचे प्राणी आहे त्यांच्याविषयी तो प्रोग्राम आहे. And there's a program that goes on who tells us about the animals in Africa. आफ्रिकेमध्ये मोठी मोठी जंगलं आहेत, सगळ्यांना माहिती And आहे. there are very big forests in Africa. जे प्राणी आपल्याला इकडे बघायला मिळत नाही ते प्राणी त्या ठिकाणी आहेत. The animals we don't get to see, such animal species are there. घनदाट जंगल आहेत. And there are dense forests there. परंतु जेव्हा दुष्काळ पडतो किंवा पाऊस येण्याच्या आधीची जी वेळ असते, But when there's a famine or the time before the rainy season, त्यावेळेस त्यांना पाणी नसतं. that time they lack water. आणि मग त्या प्राण्यांच्या झुंडीच्या झुंडी ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जायला लागतात. And so that time the herds of animals try to migrate to the place where there's water. आणि एक नदी आहे, तिथंच फक्त पाणी असतं. And there's just one river there which has water that time. आणि ते प्राणी झुंडीच्या झुंडीने त्या नदीच्या साईडला येतात. And the animal with all their herds go to that water. आणि त्या नदीतून जेव्हा ते प्रवास करत असतात किंवा ती नदी पार करत असतात, And when they are crossing the river, त्या नदीमध्ये मगरमच्छ आहेत. and there are crocodiles in the river. आणि हे धावत धावत ती नदी क्रॉस करत असतात. So these animals go running and try to cross the river. परंतु कुठला तरी एखादा प्राणी बरोबर त्या मगरमच्छच्या तावडीत सापडतो. But some or the other animal, just one animal falls prey to the crocodile. आणि तो त्यांना पकडतो. And the crocodile catches it. त्यांना पण अन्नाची गरज आहे. And even the crocodile needs food. परंतु हे भय असून देखील In spite of that fear, त्या दुष्काळामध्ये in the famine, हे प्राणी the animals, सगळे ती नदी क्रॉस करायला येतात. all of them try to cross the river. आणि हा नियम त्यांचा दरवर्षाचा आहे. And this goes on for every year. आणि जेव्हा पाऊस पडतो, And when it starts raining, त्या जंगलामध्ये सगळीकडे पाणीच पाणी होऊन जातं. and everywhere in the forest it's full of water. ह्या प्राण्यांना भरपूर पाणी मिळेल इतकं सगळीकडे पाणीच पाणी, म्हणजे अगदी पूर येईल एवढी परिस्थिती निर्माण झालेली And it's असते. a flood-like situation in the forest, and the animals have plenty of water there. ते परत आपल्या स्वस्थानी जातात. Again, they go to their previous place. परंतु ही दुष्काळातली जी परिस्थिती आहे, But the time of famine, त्यांना त्यावेळी जी काही ती तहान लागलेली असते, त्या तहान म्हणजे हे लुलपणं आहे. but in that time, in the time of famine, the thirst that they have, that is called panting. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, Like the deer pants for the stream of water. दुष्काळाच्या परिस्थितीत कुठंतरी थोडासा ओलसरपणा त्यांना मिळत असेल, And they may find some wet place in the famine. आणि ती हरिणी त्या पाण्यावरती आपली तहान भागवत असेल. And the deer used to quench her thirst in that water. परंतु तिला तो पाण्याचा झरा किंवा पाण्याचा प्रवाह मिळत नाही, आणि ती आस, ती ओढ तिला लागलेली असते. But the deer can't find such a stream of water, and it keeps longing for that. आणि माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणेला झालेला आहे, त्याच प्रकारे. And in such a way also my soul thirsts for the Lord. हे देखील कोराच्या पुत्रांचं स्तोत्र आहे. And even this is the psalm of the sons of Korah. पुढे तो म्हणतो, मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईल. And further he says, when will I come before God and see him? दर्शन त्याला घ्यायचं आहे. And he wanted to see God. ही ओढ किंवा ही आस किंवा ही तहान परमेश्वराला अपेक्षित आहे. And this longing, this eagerness, this thirst, God expects from us. छोटे छोटे पाण्याचे ड्रॉप्स येतात.
And there are some drops of water, आमची तहान भागवतात, and they quench our thirst. परंतु आम्हाला कोणती तहान पाहिजे? But what thirst should we have in us? तो पाण्याचा झरा, ते परमेश्वराचं दर्शन, त्याच्याशी सहभागिता, त्याच्याशी क्लोजनेस, ही तहान आम्हा प्रत्येकामध्ये पाहिजे आहे. But the thirst to see God, to seek Him, to have fellowship with Him, closeness with Him, this thirst should be in us. का? And why is it so? तो आमचा स्वामी आहे, Because He is our master, आम्ही त्याची प्रजा आहोत. and we are His people. काही दिवसांपासून आपण मंडळी आणि ख्रिस्त याविषयी बघत आहोत. And from few weeks we are seeing about the church and Jesus. आपण बघितलं की प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये दिलेले आशीर्वाद, And we saw about the blessings given in the book of Revelations, ख्रिस्ताने मंडळीला दिलेली अभिवचनं आपण बघितली, and the promises given by Christ to the church. आणि ख्रिस्त याच्यासाठी, त्या प्रियकरासाठी आराधना किंवा गीतं आणि ते प्रेम आपण पाहिलेलं आहे, ते सौंदर्य आपण पाहिलेलं आहे. And we have seen the beauty of the song of Christ to the lover. येशू ख्रिस्त आणि मंडळी हे नातच खूप सुंदर आहे प्रियांनो. And the relation between church and Christ is itself beautiful. ह्या नात्यामध्ये एक खूप सौंदर्य दडलेलं आहे. And this relation has a lot of beauty. बायबल सांगतं ख्रिस्त येशू हा मंडळीचं मस्तक आहे. And Bible says Christ Jesus is the head of the church. आणि मंडळी काय आहे? And what is the church? त्या शरीराचे अवयव आहोत. And church is the organ of that body. मस्तक आणि हे शरीर ह्याचं कार्य कसं चालतं? And how does the head work? शरीराला जे काही अवयव आहेत, त्वचा आहे, डोळे आहे, कान आहे, ते आपलं आपलं काम करतात. The organs that the body has, the skin has, they all do their work. त्यांचं जे काही माहिती मिळतं ते मस्तकाकडे पोहोचवतात. And whatever signals they have, they send it to the brain. मस्तक सूचना खाली पाठवतो. The head again sends a signal back to the body. आणि शरीर त्याप्रमाणे कृती करतं. And then the organs act in that manner. हे त्यांचं कम्युनिकेशन आहे. And that is the communication between them. उदाहरणार्थ आपण डोळ्यांनी पाहतो. Example, we see by our eyes. आपल्याला एक खड्डा दिसतो. And if we see a pit. कुणीतरी प्राणी आपल्यावरती अटॅक करायला आलेला दिसतो. And we see that some animal has come to attack on us. आणि डोळा काय करतो? ही सूचना मस्तिष्काकडे पाठवतो. And the eye sends the signal to the brain. आणि मग ते मस्तक काय करतं? And what does the head do? ताबडतोब सूचना पाठवतं. Again it sends a signal back. आणि मग आपली कृती कशी असते शरीराची? And what is the action that the body does? त्या खड्ड्यात पडू नये म्हणून आपण कदाचित थांबू. And we take evasive action so that we don't fall in the pit. किंवा त्या खड्ड्याच्या बाजूनी निघून जाऊ. Or maybe we just go around the pit. सूचना कुठून आली? Where did the signal come from? मेंदूकडून. It came from the brain. कशासाठी? For what? या शरीराचं संरक्षण व्हावं यासाठी. So that the body gets protected. एखादा थंड किंवा गरम पदार्थ याचा आपल्या शरीराला स्पर्श होतो. When a hot or a cold food touches the body, जे आपल्याला हानिकारक असतं, and if it's dangerous for us, ही सूचना त्या मस्तिष्काकडे जाते. and such signal go to the brain, आणि तिथून सूचना येते. and the signal comes back from there, आपण हात बाजूला घेतो. and we take a hand outside, त्याच्यामुळे आपली हानी होत नाही. and it doesn't hurt us. आपण कानाने ऐकतो. We hear by our ears, ती माहिती आपण त्या मस्तकाकडे पाठवतो. and the signal is sent to the brain, सूचना येते. and the signal comes back, मग आपण बोलायचं किंवा काही कृती करायची, त्याप्रमाणे शरीर ऍक्ट करतं. and then the body reacts and we do the acts in such the manner. हे कम्युनिकेशन आहे. And that is a communication. आणि हे कम्युनिकेशन इतकं क्षणात, म्हणजे एका सेकंदाच्याही छोट्याशा भागात असं होतं. And the communication happens in a millisecond. आणि त्यामुळे शरीर इतकं पटकन रिॲक्ट करतं. And then the body reacts in a fraction of a second. आणि म्हणून ही जी काही मेकॅनिझम, हे जे प्रकरण होतं, फंक्शन होतं, हे लोकांना कळून येत नाही. And the process and mechanism, people don't understand it. परंतु हे फंक्शन मस्तक आणि शरीर ह्याचं असं होत असतं प्रत्येक वेळेला. But the functioning between the head and the body happens every time. जर मस्तकामधून सूचना येत आहेत आणि शरीर जर त्याप्रमाणे रिॲक्ट करत नाही, if the signals are coming from the head but the body is not reacting likewise, प्रॉब्लेम आहे. it's a problem. शरीराकडून मस्तिष्काकडे काही माहिती जात आहे, परंतु तिथून सूचना येते आणि आपण वेगळीच काहीतरी कृती ते शरीर करत आहे, प्रॉब्लेम आहे. But the organs are sending a signal to the brain is sending a signal back, but we are acting in a wrong manner, then there's a problem. मेडिकल प्रॉब्लेम आहे. And it's a medical issue. मग त्याला ते काय शरीराला ट्रीटमेंट घ्यावी लागते. But then the body needs to be treated. त्याचप्रमाणे In that way, आपल्या ह्या शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये, मंडळीमध्ये आणि ख्रिस्तामध्ये जे कम्युनिकेशन होतं, ते जर योग्य प्रकारे होत नसेल तर तिथं प्रॉब्लेम आहे. like the body and the head, the communication between the Christ and the church needs to be
be proper. मग आपल्याला ते तपासून बघण्याची गरज आहे. And then we need to inspect that. कम्युनिकेशन व्यवस्थित पुन्हा एकदा करून घेण्याची गरज आहे And प्रियांनो. we need to make the communication straight once again. कारण मंडळीचं मस्तक ख्रिस्त आहे आणि शरीर हे मंडळी आहे. Because the head of the church is Christ and the body is the people. मंडळीला सूचना कुठून येत आहेत? And where do people get the signal from? ख्रिस्ताकडून. It comes from Christ. काय करावं, काय करू नये, कसं वागावं, कोणती ॲक्शन घ्यावी, या सगळ्या सूचना ख्रिस्ताकडून येतात आणि मंडळी त्याप्रमाणे रिॲक्ट करत असते. And what you should do, you should not, what action you should take, all the signals come from Christ. हे जसं मंडळीचं आणि ख्रिस्ताचं एक रिलेशन आहे, And that likewise, this is a relation between Christ and the church. तसं दुसरं रिलेशन आपलं काय आहे? And what is the second relation? वर आणि वधूचं. A bride and the groom. वर आणि वधूचं. The bride and the groom. आपण 3 आठवड्यापासून त्याविषयी बघत आहोत. And last 3 weeks we are studying this. वचन वाचू पुन्हा एकदा. प्रगटीकरणाचं 19 अध्याय आणि 7वं वचन. Revelations 19 and 7. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. Let us be glad and rejoice and give glory, for the marriage of the Lamb has come, and his wife has made herself ready. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. Let us be glad and rejoice and give him glory, for the marriage of the Lamb has come, and his wife has made herself ready. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त हा वर आहे. And we all know that the Lamb, who is Jesus Christ, he is the groom. आणि त्याची वधू कोण आहे? तर ही मंडळी आहे प्रियांनो. And who is the bride? That is the church. आता ही जी वधू आहे ते एका स्पेसिफिक चर्च विषयी मी बोलत नाही. And the bride is not some specific church. हे येशू ख्रिस्त ज्या वधूला की जेव्हा ज्या मंडळीला घ्यायला येणार आहे ती एक जागतिक मंडळी आहे. And Jesus Christ is going to come to take a bride, and the bride is the global church. आणि येशू ख्रिस्त ही जी मंडळी घेऊन जायला येणार आहे, And the church that Jesus is going to come to take. आणि त्याची इच्छा आहे की ह्या मंडळीमध्ये सर्वांचा सहभाग असावा. And it is his will that everyone should have a part in the global church. कोणाचाही नाश होऊ नये. No one should perish. प्रत्येकाचा त्या मंडळीमध्ये सहभाग असावा, म्हणजे जो वर येईल तेव्हा ते ह्या वधूला घेऊन जाईल आणि त्याच्यामध्ये जर सगळे जण असतील तर त्याला जास्त आनंद आहे. So everyone should have a part in the global church, and so when the groom comes, he can take everyone up, and that there lies his joy. कोणाचाही नाश होऊ नये. No one should perish, तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. but everyone should have an eternal life. मग सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणजे ज्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे ते सर्वजण त्या मंडळीमध्ये सहभागी असणार आहे. So everyone who has to get an eternal life, they all have a part in the global church. ज्या मंडळीला, ज्या वधूला घेऊन जायला येणार आहे त्यामध्ये हे सर्व ज्यांना सार्वकालिक जीवन मिळणार आहे ते त्याचा भाग असणार आहे. And the church or the bride that has to be taken up, everyone has to have a part in the eternal life. कोणाचाही नाश होऊ नये. No one should perish. नोहाच्या काळामध्ये अनेकांचा नाश झाला. And in the days of Noah, many people were destroyed. परमेश्वराला त्या काळामध्ये नोहा व्यतिरिक्त कोणी सुद्धा नीतिमान किंवा चांगला पुरुष दिसला नाही. And God didn't find anyone righteous except Noah in those days. म्हणून जेव्हा त्याला नाश करायचा होता, So when he had to destroy, त्याने फक्त नोहा आणि त्याचं कुटुंब ह्यांनाच तारवात घेतलं आणि त्यांचंच तारण केलेलं आहे. and he just took Noah and his family in the ark, and he saved them only. आणि म्हणून त्या एका कुटुंबाला तारलं गेलं आणि बाकी सगळे, किती मोठी संख्या होती, त्या सर्वांचा नाश झालेला आहे. So only one family got saved, but then other people, there were so many of them, they got destroyed. पण आता परमेश्वराची काय इच्छा आहे? But now what is the will of God? वर जेव्हा येणार आहे, When the groom will come, त्याची वधू घेण्यासाठी येणार आहे, when he will come to take the bride, त्याची वधू मंडळी घेण्यासाठी येणार आहे, when he'll come to take the church's bride, त्यावेळेस सर्वांचा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे. that time everyone needs to have a part in that. मग हा सहभाग कसा असू शकेल? So how will that part be? मस्तक आणि शरीर यांचं काम आहे. And it is the work of the head and the body. ह्या सगळ्यांचं काय काम आहे?
त्या मंडळीमध्ये सर्वांचा सहभाग करून घ्यायचा आहे. And it is their work that everyone should be a partaker of that global church. मस्तकाने सूचना दिलेली आहे. And the head has given the signal. संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. And spread the gospel to the ends of the earth and baptize them in the name of the Father, Son and the Holy Spirit. सूचना आलेली आहे. And the signal has come. आता शरीराचं काम आहे. So it is the work of the body now. शरीराचं आणि मस्तकाचं जर कम्युनिकेशन प्रॉपर आहे, If the communication between the body and the head is good, तर हे कार्य व्यवस्थित होईल. and this work will be done exactly that. ह्या कम्युनिकेशन मध्ये जर प्रॉब्लेम असेल, And if there's a problem in that communication, तर ही सूचना पाळली जाणार नाही. the signal won't be followed. किंवा सूचना एक येईल आणि कार्य दुसरं होईल. But the signal would come and the work would happen differently. परंतु ही जी सूचना मस्तिष्काकडून स्पष्टपणे आलेली आहे, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, म्हणजे ही तारण झालेले लोक ह्या मंडळीमध्ये सहभागी होतील. But the signal that is come clearly from the head that spread the gospel to the ends of the earth and baptize the people in the name of the Father, Son and the Holy Spirit, that work needs to be done. तारण पावलेल्या लोकांची मंडळीत भर पडत होती. And the church was getting filled with the people who were saved. जी मंडळी घेऊन जाण्यासाठी वर येणार आहे, And the groom who is going to come to take the church, आणि त्या मंडळीचं वैशिष्ट्य असं आहे, the quality of that church is, त्याच्यामध्ये तारण पावलेले लोक असणार आहे. and the people who were saved were in the church. तारण पावलेले लोक. And the people who got saved. आणि मग जर ह्या मंडळीमध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे सर्वांचा सहभाग व्हायचा असेल, तर त्या मंडळीचं, त्या शरीराचं अंग म्हणून आम्हा प्रत्येकाचं काम आहे की ती सूचना जी आली आहे मस्तकाकडून, तिचं अक्युरेट पालन करून आपण त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. And so if we want that everyone needs to have a part in the global church, we need to follow the signal that has come from the head, exactly the same, and we need to spread the gospel to everyone. आता ख्रिस्त आणि मंडळी, वर आणि वधू यांचं एक नातं जे आहे, तेच नातं अतिशय सुंदर, ब्युटिफुल आहे. And Christ and the church and the groom and the bride, the relation is so beautiful. त्या नात्यामध्येच सौंदर्य आहे. And the relation itself has a beauty. आपण याविषयी काही गोष्टी पास्टरांकडून शिकलो होतो. And we have learned some things from pastor about this. गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये शलोमोन राजाने याविषयी सुंदर वर्णन केलेलं आहे. In the Songs of Solomon, Solomon has described this relation beautifully. गीतरत्नाचं पुस्तक आणि आणखी 4 पुस्तकं आहेत. And Songs of Solomon, and accordingly there are 4 books. आणि ज्यांना ही टोटल जी 5 पुस्तकं आहेत त्यांना जुन्या करारामध्ये मॅग्युलॉथ किंवा स्क्रोल म्हटलं जातं. And the 5 books in the Old Testament are called scrolls. स्क्रोल म्हणजे अशी गुंडाळी. And a scroll means a roll of a page. आपण सगळे 39 पुस्तकं असं धरतो. And we think that it is 49 books together. 39 books together. परंतु जुन्या करारामधल्या ह्याला यहुदी लोक किंवा इस्रायल लोक ह्याला गुंडाळी असं म्हणतात. But in the Old Testament it is called a scroll. ह्याचं एक स्पेसिफिक मीनिंग आहे. And it has got a specific meaning to it. काही ठिकाणी योनाचं पुस्तक त्याच्यामध्ये ऍड केलं म्हणून 6 म्हटलेले आहेत, परंतु बऱ्याचशा ठिकाणी त्याला 5च म्हटलेलं आहे. In some places the book of Jonah is added to it, but most of the places it is only 5 books. त्या पुस्तकांमध्ये कोणती आहेत? And what are those 5 books? रूथ, एस्तेर, उपदेशक, विलापगीत आणि गीतरत्न. And Ruth, Esther, Ecclesiastes, Lamentation and Songs of Solomon. आता ही जी गुंडाळी आहे किंवा हे स्क्रोल आहे, ते वाचण्याची एक पद्धत आहे त्यांची. And there's a particular method to read the scrolls. त्यांच्या पवित्र दिवशी किंवा सणाच्या वेळी हे स्क्रोल किंवा ही गुंडाळी त्या ठिकाणी वाचली जाते, अशी त्यांची पद्धत आहे. And on their holy day or the day of some celebration, they used to read the scroll there. उदाहरणार्थ एस्तेरचं जे पुस्तक आहे, ते पुस्तक पुरीम हा त्यांचा जो सण आहे त्याच्या वेळी वाचलं जातं. As an example, the book of Esther is read during the festival of Purim. वचन वाचू त्याच्यासाठी. एस्तेरचं पुस्तक 9वा अध्याय 24 ते 26 वचनं. Esther 9:24 to 26. सर्व यहुद्यांचा विरोधी आगागी हामान बिन हम्मदाता याने यहुद्यांचा विध्वंस करण्याचा संकल्प केला असून त्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्याने पूर म्हणजे चिठ्ठ्या टाकलेल्या होत्या.
पण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला. यावरून हामानाने जी दुष्ट युक्ती यहुदी लोकांविरुद्ध योजली होती ती त्याच्याच माथी उलटली आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबावर टांगण्यात आले. यास्तव पूर या शब्दावरून त्या दिवसास पुरीम हे नाम पडले. या पत्रातील मजकुरावरून आणि त्यांनी स्वतः या बाबतीत जे पाहिले होते आणि त्याचबरोबर जे बेतले होते त्यावरूनही यहुदी लोकांनी आपणासाठी, आपल्या वंशजांसाठी व जे त्यात सामील झाले होते त्यांच्यासाठी असा अढळ नियम व प्रतिज्ञा केली की त्या लेखानुसार वर्षोवर्षी नियमित काळी हे 2 दिवस पाळावे. Because Hamam, the son of Hammedatha, the Agagite, the enemy of all Jews, had plotted against the Jews to annihilate them, and had cast Pur, that is, the lot, to consume them and destroy them. But when Esther came before the king, he commanded by letter that this wicked plot which Haman had devised against the Jews should return on his own head, and that he and his sons should be hanged on the gallows. So they called these days Purim after the name Pur. या ठिकाणी वर्णन जे केलेलं आहे ते पुरीम या सणासाठी सांगितलेलं आहे. And at this place the festival called Purim is described. एस्तेर राणीविषयी सगळ्यांना माहिती आहे. ती जी घटना घडली ती सगळ्यांना माहिती आहे. We all know Queen Esther and the incident that happened there. हामानाने यहुदी लोकांचा नाश करण्यासाठी राजाकडून त्याचीच मुद्रा घेऊन आणि सगळ्या गोष्टी त्या प्रकारचे खलिते पाठवून दिवस नेमला होता. And Haman, to destroy the Jews, he had done all the planning, and he had sent a letter. त्याला यहुदी लोक आवडत नव्हते And he didn't like the Jews कारण ते त्याला नमन करत नव्हते. because they didn't bow down to him. त्याने राजाला त्याविषयी सांगितलं, परंतु त्यांनी हे नाही सांगितलं की हा वंश कोणता आहे आणि हे लोक कोणते आहेत. म्हणजे अर्धसत्य राजाला सांगून त्याच्याकडून मुद्रा घेऊन त्याच्याकडून मान्यता घेऊन आणि दिवस ठरवला की ह्या दिवशी या यहुद्यांचा नाश करायचा आहे. So he told the half truth, and he took everything from the king, and then he decided on this day I would be destroying the Jews. आणि मग मर्देखाण्याने राणीला ही गोष्ट सांगितली. And Mordecai told this thing to the queen. आणि एस्तेर राणी तिच्या सख्या यांनी 3 दिवस रात्र उपवास केले. And Esther and her followers did a fast for 3 days. शुशन या ठिकाणच्या लोकांनी यहुद्यांनी देखील उपवास केले. And the Jews in that place also fasted. आणि त्यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एस्तेर राणी राजासमोर जाऊन उभी राहिली. And after that, not caring about her life, she went and stood before the king. तोपर्यंत अहश्वरोश राजाला हे माहीत नव्हतं की माझी पत्नी किंवा माझी राणी आणि तिचे लोक हे मारण्यासाठी मी हुकूम देऊन चुकलो आहे. And till that time, the king didn't know that my family was being given up to be killed. आणि त्यानंतर परमेश्वराने राजाच्या मनामध्ये या यहुद्यांसाठी कार्य केलं आणि सर्व स्टोरीज बदलून गेली. And after that, God worked in the heart of the king for the Jews, and his perspective changed. ज्या दिवशी त्यांचा नाश व्हायचा होता And when they were about to be destroyed, त्याच दिवशी राणीच्या हाती हे सगळे लोक देण्यात आले. and on that day, everyone was given in the hand of the queen. राजाने आपली मुद्रा तिला दिली. And a king gave his symbol to the queen. तिच्या इच्छेप्रमाणे करण्याची परवानगी तिला दिली. And he gave her permission that she could do according to her will. तिला काय मदत पाहिजे असेल ती देतील. And whatever help she needed, it was given to her. आणि अशा प्रकारे परमेश्वराने ह्या यहुदी लोकांना वाचवलेलं आहे. And in such a way, God saved those Jewish people. परमेश्वराने अद्भुत कृत्य त्यांच्यासाठी केलं. ज्या दिवशी त्यांचा नायनाट होणार होता त्या दिवशी ते वर चढ झाले आणि जे लोक त्यांच्यावर चालून आले त्यांच्या विरोधात ते लढलेले आहेत. And on the day when they were going to be destroyed, God gave them the upper hand, and the people who had come to destroy them, the Jews themselves destroyed those people. आणि म्हणून त्यांनी ग्रंथात लिहून ठेवलं की ही 2 दिवस सर्व यहुद्यांनी पवित्र दिवस एक सण म्हणून पाळा. And that is why it is written in the scripture, these 2 days should be followed as holy days by the Jews. आणि मग हे वर्षोनवर्षी ते पाळत होते. And this went on for generations. अजूनही पाळतात. And even today they follow it. आणि त्यावेळेस ते काय करतात? And what do they do that time? एस्तेरचं पुस्तक, हा स्क्रोल किंवा ही गुंडाळी त्या सणाच्या दिवशी, त्या पवित्र दिवशी ते वाचत असतात. The scroll of the book of Esther, they read it during the time of the festival, that holy day. आता गीतरत्न हे पुस्तक किंवा ही गुंडाळी कुठल्या सणाला वाचू शकतील? So when do they read the songs of Solomon, the scroll for it? काही आयडिया आहे कोणाला याच्याविषयी? कोणत्या सणाच्या दिवशी हे वाचू शकतील?
On the day of which festival do they read it? आपल्याला माहिती आहे गीतरत्नाचं पुस्तक ख्रिस्तच्या पूर्वी 960 वर्ष लिहिलं गेलं. And Songs of Solomon was written 960 years before Christ. प्रियकर प्रियसी वधू वर यांचं एक नातं, त्यांचं जे आकर्षण, त्यांच्यामधले असणारं प्रेम, एकमेकांची काळजी, ह्या सगळ्या गोष्टी सौंदर्यपूर्ण रीतीने त्या गीतरत्न ह्या पुस्तकात शलोमोन राजाने लिहून ठेवलेले आहेत. And the beloved, lover, the bride, the groom, the relation between them, the attraction between them, the relation, everything is mentioned beautifully in that book. हा शलोमोन राजा खूप ज्ञानी होता, सगळ्यांना माहिती आहे, त्याचं ज्ञान फेमस आहे. We all know Solomon was very wise and his wisdom is famous everywhere. कारण परमेश्वराने त्याला दिलं होतं. Because God had gifted him wisdom. तो खूप अभ्यासू होता. And he was very studious. शेवटी तो म्हणतो ना, ग्रंथ पठण पण व्यर्थ आहे. And in the end he says that it is vain to read the word. वेगवेगळ्या गोष्टींचा तो अभ्यासामध्ये पारंगत होता. And he was an expert in the study of various subjects. असं म्हणतात की पशु पक्षी आणि हे वनस्पती ह्यांचा देखील त्यांनी खूप अभ्यास केलेला होता. And he had studied the flora and fauna to a great extent. म्हणून गीतरत्न ह्या पुस्तकामध्ये त्याने जे काही उदाहरणं दिली त्याच्यामध्ये पशुपक्षी आणि वनस्पती यांचा बराचसा उल्लेख आलेला आहे. And so in that book it is written a lot about the plants and the birds and the animals. असं म्हणतात की कमीत कमी 15 पशुच्या जाती आणि 21 वनस्पतीच्या जाती यांचा उल्लेख वधू आणि वर यांच्या वर्णनासाठी तो केलेला आहे. And 15 species of animals and 21 species of plants are mentioned to describe the bride and the groom in that book. पण हे पुस्तक कुठल्या सणाला किंवा कुठल्या पवित्र दिवशी वाचलं जातं माहिती का? But when is this book read, on which holy day or which festival? वलांडणाचा सण. It is read during the feast of the Passover. वलांडणाचा सण. This festival of the Passover. वलांडणाच्या सणाच्या दिवशी ह्या गीतरत्नाचं पुस्तक लिहिल्याच्या नंतर प्रत्येक वलांडणाच्या सणाच्या दिवशी हे पुस्तक त्या ठिकाणी वाचलं जातं. So after this book was written, for every Passover day they used to read the scroll. आता वलांडणाचा सण जर बघितलं तर ह्या शलोमोन राजाच्या जवळजवळ 400 ते 450 वर्ष ह्या अगोदर साजरा झालेला आहे. And the feast of the Passover was celebrated about 400 to 450 years before Solomon. 1445 ख्रिस्तपूर्व ह्या वर्षामध्ये झालेला आहे. And 1445 years before Christ. त्या काळामध्ये हे इस्रायल लोक मिसर देशामध्ये होते. And that time the Israelites were in bondage in Egypt. आता वलांडण सणाची सगळ्यांना माहिती आहे. Everyone knows the Passover. गुड फ्रायडेच्या दिवशी आपण सगळेजण त्याविषयी ऐकतो. And we read it about on Good Friday. आपल्याला सगळ्यांना त्याविषयी चांगलं माहिती आहे. And we know about it a lot. परंतु ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगणार आहे, कारण पुढची स्टोरी तुम्हाला कळणार नाही. But those who don't know, I'll just tell you shortly about it. निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय 1 ते 3 वचनं आणि 14 ते 15 वचनं. मग परमेश्वराने मोशाला सांगितले की इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोंचे जे प्रथम जन्मलेले उदरातून बाहेर येतात त्यास माझ्या प्रित्यर्थ पवित्र म्हणून वेगळे ठेव, ते माझे आहेत. मोशे लोकास म्हणाला, या दिवसाचे स्मरण ठेवा. याच दिवशी तुम्ही मिस्रातून दास्यगृहातून बाहेर निघाला. परमेश्वराने आपल्या भुजबलाने तुम्हास या स्थलातून बाहेर काढले, म्हणून या दिवशी खमीराची भाकर खावयाची नाही. Exodus 13:1. Then the Lord spoke to Moses, consecrate to me all the firstborn, whatever opens the womb among the children of Israel, both man and the beast, it is mine. And Moses said to the people, remember this day in which you went out of Egypt, out of the house of bondage, by the strength of the hand of God brought you out of this place. No leavened bread shall be eaten. On this day you are going out in the month Abib. 14 ते 15 वचन पण वाचा ब्रदर. पुढील काळी तुझा पुत्र तुला विचारेल की हे काय, तेव्हा त्यास सांग, मिसर देशातून दास्यगृहातून परमेश्वराने आम्हास आपल्या भुजबलाने बाहेर काढले आणि फारो आम्हास जाऊ देईना. तेव्हा परमेश्वराने मिसर देशात मनुष्य व पशु यांचे सर्वप्रथम नर मारून टाकले. म्हणून उदरातून निघालेल्या सर्वप्रथम नरांचा मी परमेश्वरास बली अर्पितो, पण माझे सर्व ज्येष्ठ पुत्र मोबदला देऊन सोडून घेतो. तुझ्या हातावर आणि तुझ्या दोह डोळ्यांच्या मध्यभागी हे स्मारक चिन्ह व्हावे, कारण परमेश्वराने आपल्या भुजबलाने आम्हास मिसर देशातून बाहेर आणले.
So it shall be when your son asks you in time to come, saying, What is this? That you shall say to him, By strength of hand the Lord brought us out of Egypt, out of the house of bondage. And it came to pass, when Pharaoh was stubborn about letting us go, that the Lord killed all the firstborn in the land of Egypt, both the firstborn of man and the firstborn of the beast. Therefore I sacrifice to the Lord all males that open the womb, but all the firstborn of the sons I redeem. मग परमेश्वराने मोशेला सांगितले की इस्रायल लोकांचे मनुष्य व पशु ह्या दोहांचे जे प्रथम जन्मले उदरातून बाहेर येतात त्याचे माझ्या प्रित्यर्थ पवित्र म्हणून वेगळे ठेव, ते माझे आहेत. हे जे प्रथम जन्मलेले आहेत, पशु असू दे, मनुष्य असू दे, ते यांच्यासाठी वचन दिलं होतं की ते माझ्या प्रित्यर्थ पवित्र आहेत. परमेश्वरा प्रित्यर्थ हे सगळेजण पवित्र आहेत. And the word that was given to them, that the firstborn among the people or among the animals, they belong to God because they are beloved to God. मोशे लोकास म्हणाला, त्या दिवसाचे स्मरण ठेवा, याच दिवशी तुम्ही मिस्रातून दास्यगृहातून बाहेर निघाला. परमेश्वराने आपल्या भुजबलाने तुम्हास या स्थलातून बाहेर काढले, म्हणून या दिवशी खमीराची भाकर खावायची नाही. थोडक्यात हे की त्यांना हे स्मरण करून दिलं, हे स्मरणात ठेवा आणि कसा साजरा करायचा, खमीर त्यामध्ये नसावं, या सगळे नियम त्यांना समजावून सांगितले. And then Moses told them about the rules to remember, that they should remember how God brought them out of Egypt and that they should not eat leavened bread on that day. पुढील काळी तुझा पुत्र तुला विचारील की हे काय, तेव्हा त्यास सांग, मिस्र देशातून दास्यगृहातून परमेश्वरानं आम्हाला आपल्या भुजबलाने बाहेर काढले आणि फारो आम्हाला जाऊ देना, तेव्हा परमेश्वराने मिस्र देशात मनुष्य व पशु याचे सर्वप्रथम नर मारून टाकले. म्हणून उदरातून निघालेल्या सर्वप्रथम नरांचा मी परमेश्वरास बली अर्पितो, पण माझे सर्व ज्येष्ठ पुत्र मोबदला देऊन सोडवितो. यात हे सांगायचं आहे की त्यांनी हे जे काही घडलं आहे ते आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगायचं आहे. So in 14th and 15, God says that whatever has happened, how God brought you out of Egypt, how the firstborn were killed, you have to tell this to your next generations. आता हे जे आहे मोशेने एक पुढच्या पिढीला सांगा, हे सगळ्यांना सांगून ठेवलं आणि त्याच्यामुळं जो वृत्तांत घडला, जे सत्य घडलं, ते पुढच्या सगळ्या पिढ्यांना माहीत होत गेलं आणि आत्तापर्यंत जे ते सांगतात तेही सत्य आहे. So because Moses was telling the people that pass this on to your next generation, people kept knowing about it, and even today people know the truth. आता हे मी का सांगते आहे? So why am I telling you this? बरेच लोक क्रॉस क्वेश्चन विचारतायत. Many people have a question about this. हे घडल्याचं प्रूफ सांगा. What is the proof that this happened? वेगवेगळे तुम्ही मेसेज ऐका लोकांचे किंवा काही व्लॉग्स ऐका, ह्याच्यामध्ये ते विचारतात की ते ख्रिश्चनच लोक असतात, याचं प्रूफ सांगा. So if you listen to message or videos of some people, they question about this, that how is this true? सगळ्या गोष्टींना प्रूफ आहे. Everything has a proof. पवित्र शास्त्र बायबल लिहून ठेवलेलं आहे. And the Holy Bible has been written. आणि हे एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे दरवर्षी सांगत येतात. And it is being told from one generation to the other generation every year. कारण त्यांना सण तसा साजरा करायचा आहे. Because they have to celebrate the festival in the same manner. आणि हे सण साजरा करण्यात ते कुचराई करत नाहीत. And they don't make any changes to celebrate this festival. आणि म्हणून जी प्रत्येक गोष्ट आहे ती सत्य आहे आणि तशीच घडलेली आहे. And that is why everything that happened is true, and it is true even today. आता हा वलांडनाचा सण जो आहे, And the festival of the Passover, परमेश्वराला दास्यगृहातून, बंधनातून, त्या मिस्रामधून त्याच्या लोकांना, त्याच्या प्रिय लोकांना बाहेर काढायचं होतं. and God wanted to get his beloved people out of bondage, out of Egypt. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 10 पिढ्या त्यांनी केल्या. And we all know about the 10 plagues that came upon the land of Egypt. प्रत्येक पिढा जेव्हा संपते त्याच्यानंतर त्यांची रिकव्हरी होत असे, पुन्हा त्या फारोचं मन कठीण व्हायचं आणि तो म्हणायचा, तुम्ही जाऊ नका, मी तुम्हाला परवानगी देत नाही. So after each plague there used to be a recovery in the land, and again Pharaoh used to harden his mind and he used to not let the people go. पुन्हा दुसरी पिढा आल्यानंतर थोडासा शांत होत असे, परंतु ती पिढा गेली, त्याच्यानंतर त्यांची रिकव्हरी झाली की पुन्हा त्याचं मन कठीण व्हायचं आणि तो म्हणायचा जाऊ नका. So after each plague again he used to be weakened, but when the recovery used to happen his mind used to get hardened and he used to not let the people go. वचन सांगतं परमेश्वराने त्याचं मन कठीण केलं होतं. And the word says that God hardened his heart. परमेश्वराला त्याचा पराक्रम दाखवायचा होता. Because God wanted to show his great deed there. परंतु ही जी जेव्हा 10वी पिढा आली, But when the 10th plague came,
आणि ते प्रथम वत्स मारण्याची पिढा होती. And when the firstborn was consecrated, फारोच्या महालातील प्रथम वत्सपासून त्याच्या देशामधले मिस्री लोकांमधल्या प्रत्येक घरामध्ये प्रथम वत्स मारला गेला. त्याच्यामध्ये मनुष्याचा होता आणि प्राण्यांचा देखील होता. so the firstborn from the house of Pharaoh to the house of each of the people in Egypt, the firstborn man, the firstborn child, also the firstborn animal was killed. पण त्याच मिस्र देशामध्ये हे त्याचे लोक राहत होते. But in the same Egypt, people of God were also staying. परंतु त्यांना देवाने काय सांगितलं होतं? But what did God tell them? कोकऱ्याचं रक्त तुमच्या दरवाजाच्या कपाळपट्टी दारबाह्यांना लावा, म्हणजे ते घर ओलांडलं जाईल. And apply the blood of the lamb on the doorpost and on the sides of the house, so that the plague will go away from the house. कोकऱ्याचं रक्त And the blood of the lamb. आणि त्यांनी तसं केलं. And they did likewise. आणि संहार करणारा दूताने काय केलं? ते घर ओलांडून त्याच्यावरून उडी मारून तो पुढे गेला. And the angel that had come to kill, he skipped those houses. आणि अशा प्रकारे परमेश्वराने त्यांचं संरक्षण केलं. And in such a way God protected them. आणि मग फारो आणि ते सगळे मिस्री लोक यांच्यात मागे तगादा लावला, ताबडतोब आमच्यामधून निघून जा. And so Pharaoh and all the people of Egypt, they said that please go away now. ते जे मागतील ते देत होते. Whatever they were asking, they used to give them. तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, पण आमच्यातून निघून जा. And they gave whatever the Israelites asked, but they were asking them to leave. परमेश्वराचं भय, That is the fear of the Lord. इस्रायलाच्या देवाचं भय. Fear of the Lord of Israel. परमेश्वराने अद्भुत रीतीने त्याच्या लोकांना त्या ठिकाणून बाहेर काढलं. And God delivered his people in a marvelous way from that place. सुंदरसा तो अरण्यातला प्रवास, And the beautiful journey from the wilderness. सगळ्या प्रश्नामधून सोडवत तो त्यांना वचनदत्त देशामध्ये घेऊन गेला. And God delivered them from all the problems one by one and took them to the promised land. परमेश्वर आणि त्याचे ते लोक, And Lord and his own people. तो त्यांचा देव, ते त्याचे लोक. They were his people and he was their God. हे नात्यातलं जे सौंदर्य आहे, The beauty of this relation, हे गीतरत्नात आहे. it is written in the Songs of Solomon. तो परमेश्वर, He is the Lord ते त्याचे लोक, and they were his people. ते पण त्याला भेटायला उत्सुक, They were eager to meet him तो त्यांची काळजी घ्यायला उत्सुक. and he was eager to take care of them. त्यांना त्याने वाहून नेलेलं आहे. And he had taken care of them and took them away. त्यांना वाहून नेलेलं आहे. He took them away. आणि हे त्या नात्यातलं सौंदर्य आहे. And that is the beauty of this relation. आणि म्हणून गीतरत्नाचं पुस्तक ज्यावेळेस लिहिलं गेलं, And when the book of Songs of Solomon was written, त्यानंतर ते पुस्तक प्रत्येक वलांडण सणाच्या दिवशी यहुदी लोक, ती गुंडाळी ते वाचत आलेले आहेत. the scroll of that book is read by the Jews on every Passover day. कारण ते परमेश्वर आणि ते लोक यांच्यातलं सौंदर्य आहे. Because that is the beauty of the relation between God and his people. हे जे नात्यातला प्लॅन आहे ना गीतरत्नातला, And the plan in the relation that is written in that book, वर वधू प्रियकर प्रियसी, and the groom, bride, the lover and the beloved, हे पुस्तक गीतरत्नाचं पुस्तक लिहिल्यानंतर, after this book Songs of Solomon was written, 960 वर्षांनी, after 960 years, जेव्हा ख्रिस्ताचा जन्म झाला, when Christ was born, हा प्लॅन एक्सपांड झाला, मोठा झाला. and this plan became even bigger. फक्त यहुदी आणि परमेश्वर एवढंच रिलेशन राहिलं नाही, तर ख्रिस्त आणि जगातले मंडळीतले लोक. So that time the relation was not only the Jews and God, but it became Christ and the people of the world. ख्रिस्त येशू त्यासाठी आला. Christ Jesus came for that. त्या क्रुसावरती वधला गेला. He shed his blood on the cross. तो कोकरा वधला गेला. The lamb was slaughtered on the cross. त्या कोकऱ्याचं रक्त जसं त्या लोकांनी दरवाजाच्या कपाळपट्टी दारबाह्यांना लावलं आणि त्यांची सुटका झाली होती. And so like the people put the blood of the lamb on the doorpost and they were delivered from death, तसं ह्या कोकऱ्याचं रक्त आज जे लोक लावून घेतात, मग ते यहुदी असो किंवा विदेशी असो, त्या प्रत्येकाला त्या मंडळीमध्ये सहभाग आहे. So likewise, whoever puts on the blood of the lamb called Jesus, be it Jews, be it other people, they have deliverance from there. आणि मग आता हे गीतरत्नातले वधू आणि वर, So in the Songs of Solomon, the groom and the bride, ते प्रियकर आणि प्रियसी, the lover and the beloved, हे नातं आता लिमिटेड राहिले नाही. that relation is not limited now. ख्रिस्त येशू आणि ती मंडळी, Christ Jesus and the church, मग त्या मंडळीमध्ये यहुदी असो नाही ते विदेशी असो, and be it Jews or be it otherwise,
तारण पावलेल्या लोकांची मंडळीत भर पडत होती. And the people who were getting saved were filled in the church. ही जी वर जी मंडळी घ्यायला येणार आहे, And the groom that is going to come to take the church, ख्रिस्त येशू ही जी मंडळी घ्यायला येणार आहे, and Christ Jesus who is going to come to take the global church, त्याच्यामध्ये ते लोक असणार आहेत those people would be included there. की ज्यांना ख्रिस्त येशूच्या रक्ताने धुतलेलं आहे, Those who have been washed by the blood of Christ. ज्यांची सुटका झालेली आहे. Those who have been delivered. ते मिस्र देशामधून त्यांची सुटका झाली होती, They were delivered from Egypt. गुलामगिरीतून त्यांची सुटका झाली होती. They were delivered from slavery. पण या ठिकाणी या पापातून, या बंधनातून, या त्याच्या पापाच्या गुलामगिरीतून ख्रिस्त येशूने सुटका करून त्या मंडळीमध्ये जी उचलली जाणारी मंडळी त्याच्यामध्ये आपल्याला सहभाग दिलेला But आहे. here God has delivered us from slavery, bondages, and He has included us in the global church that is going to be lifted up with Him. आणि आता ही जागतिक सार्वत्रिक मंडळी जी आहे And the global church, which is all inclusive, त्याचा आपण भाग आहोत. we are an organ of that church. आणि जो वर येणार आहे, जो ख्रिस्त येणार आहे, And the groom that is going to come, the Christ that is going to come, आपण त्यात सहभागी राहणार आहोत. and we will have a part with Him. आता मस्तिष्काची आपल्याला काय ऑर्डर आहे? So what is the signal given by the head to us? संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. Go to the entire world and preach the gospel. आणि मग हे मंडळीचे अवयव ते ऐकतायत का? And are the organs of the church listening to it? आणि जर ऐकत असेल तर आपलं कम्युनिकेशन व्यवस्थित चालू आहे. So if we are listening, our communication is good with the head. आणि मग आपण जर ते कार्य केलं And so if we do that work, तर परमेश्वराचा हा जो मोठा प्लॅन आहे, so the bigger plan of God परमेश्वराचं हे जे मोठं मिशन आहे, and the bigger mission that is from God, त्यातलं आपण एक काम करी आहोत, and we'll become one of the workers in it, त्यातले आपण एक छोटे मिशनरी आहोत. we'll become one missionary out of it, कारण आपण त्या मोठ्या मिशनऱ्याचा प्लॅन सक्सेसफुल करत आहोत. because we are making the plan of the biggest missionary, making it successful. ख्रिस्ताने त्या क्रूसावरती आपलं रक्त सांडलं And Christ shed His blood on the cross, आणि आपल्याला विकत घेतलं प्रियांनो. and He purchased us. विकत घेतलेलं आहे, He purchased us. स्वरक्ताने विकत घेतलेलं He आहे. purchased us by His own blood. जुन्या करारामध्ये लोक विकत घेतले जात होते. In the Old Testament, people used to be purchased. कशासाठी विकत घेत होते? For what? गुलाम बनवण्यासाठी. So that they could make them slaves. गुलाम बनवून ते आपली सगळी कामं त्यांच्याकडून करून घेत होते. By making them slaves, they used to make them work in their houses. ह्या गुलामांना स्वतःचा से नव्हता, त्या स्वतः काही स्वतःच्या इच्छा सांगू शकत नव्हते. And the slaves did not have any rights, so they couldn't say anything. कुठलेही राईट्स त्यांना नव्हते. They did not have any rights. परंतु येशू ख्रिस्ताने काय केलं? But what did Jesus do? त्याच्या स्वरक्ताने आपल्याला असं विकत घेतलं, With His own blood, He purchased us in such a way तर आपण गुलाम नाही तर आपण स्वतंत्र आहोत. that we are not slaves, but we are independent. स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला. We celebrated Independence Day. स्वातंत्र्य मिळणं हे किती महत्त्वाची गोष्ट आहे ते त्यावेळी काम करणाऱ्या लोकांनाच विचारा. And getting independent is such a big thing, and we can know it from the people who worked in that time. प्रियांनो, आपण काही केलं नाही. Beloved, we didn't do anything. ख्रिस्ताने स्वतःचं रक्त सांडून त्या रक्ताने आम्हाला विकत घेतलं. Christ shed His innocent blood, and with that blood He purchased us. आणि मी जे पापाच्या जुवाखाली होतो, And we were under the burden of sin. ज्या पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो, We were under the slavery of sin. नाशाकडे चाललो We were होतो, going to destruction. त्यांची सुटका केली, त्यांना स्वातंत्र्य दिलं They were set free. They were given independence. आणि त्या मंडळीमध्ये आमचा सहभाग आता झालेला आहे. And now we have been included in that church. परचेस बाय द ब्लड ऑफ द लॉर्ड, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेली मंडळी. And we have been purchased by the blood of God. प्रेषितांची कृत्य याचा 20वा अध्याय आणि 28वा वचन वाचू. आता तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेविले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने मिळविली तिचे पालन तुम्ही करावे. Therefore take heed to yourself and to all the flock among which the Holy Spirit has made you overseers to shepherd the church of God, for He purchased with His own blood. आता तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेविले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. Therefore take heed to yourself, to all the flock for which Holy Spirit has made you overseers. आता मंडळीमध्ये कोण लोक आहेत? So which people are there in the church?
येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेली लोक आहेत. People who have been purchased by the own blood of Christ. आता त्यांचं काय करायचं आहे? So what has to be done about them? त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. We have to pay attention to them. प्रत्येकाने एकमेकांकडे लक्ष द्यायचं आहे. Everyone has to pay attention to each other. जे अध्यक्ष आहेत त्यांनी तर द्यायचंच आहे, People who have been appointed, they have to give attention. परंतु आपण एकमेकांकडे लक्ष द्यायचं But we आहे. also need to pay attention to each others. कोण मागे पडत आहे का, Who is falling behind, we have to take care. त्याची काळजी घेतली We पाहिजे. have to take care about him. कारण साधं नाहीये, येशूच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे, कमी मोल नाहीये ते. Because this is not ordinary that we have been purchased by the blood of Christ. आपण जर आज मंडळीत आहोत, If we are in the church today, तर मोठं मोल आमच्यासाठी दिलेलं a आहे. big price has been paid for us. एखादी वस्तू सपोज आपण 1 लाख रुपयाला विकत घेतलेली If आहे, we purchase something for 1 lakh rupees, ते आपण अशीच हरवू देऊ का? and will we just let it be lost? नाही, कारण त्याच्यासाठी मोल दिलेला आहे. We have paid a big price for it. म्हणून मंडळीत आलेला प्रत्येक घटक, तारण पावलेली व्यक्ती, ज्याची तारण पावल्यानंतर मंडळीत गणना झालेली आहे, अशी व्यक्ती मोलाने विकत घेतलेली So आहे. every person who comes into church after he is being saved, he has been purchased after paying a huge price. आणि म्हणून अशा प्रत्येकाची आपण काळजी घ्यावी. So we have to take care of everyone like this. कोणी मागं पडत असेल तर त्याला स्ट्रेंथ द्यावी, So we have to give strength to someone who is falling behind. कारण त्याच्यासाठी खूप मोठं मोल येशूने दिलेलं आहे. Because a big price has been paid by Christ for this. म्हणून मागं जाणारे त्याला आवडत नाही. So he doesn't like someone who goes behind. जे त्याच्या मागं पुढे चालतात, So त्याच्या who- मागे चालतात, Who walks forward with him or who walks with him. असे लोक त्याला आवडतात. And he likes such people. आम्ही जर अशा मागं जाणाऱ्या लोकांशी साठी कार्य करू, So if we are working for people who are falling behind, परमेश्वर निश्चितच त्या गोष्टीची दाद घेईल. and God will take notice of that thing. आता ह्या वराची प्रीती कशी आहे? So how is the love of the groom? एफिसकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 25वा वचन. Ephesians 5:25. नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तशी तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा. Husbands, love your wives just as Christ also loved the church and gave himself for her. हे नवऱ्यांसाठी आहे. पती पत्नीच्या शिबिरमध्ये शिकवलं जातं. पास्टर पण अनेक वेळा हे गोष्टी सांगतात. And it is for husbands, it is taught in a couple seminar, and pastor also teaches this many times. परंतु ही कशी प्रीती आहे? But what kind of love is this? जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले. It's like Christ loved the church and gave himself for the church. ख्रिस्ताने आपल्या वधूसाठी काय केलं? What did Christ do for his bride? आपल्या स्वतःला अर्पण केलेलं आहे. He gave himself up for the church. स्वतःला अर्पण केलेलं आहे. He sacrificed himself for the church. ही मंडळी कशी आहे? How is the church? ही धुतलेली, पवित्र केलेली आणि ती ख्रिस्ताच्या द्वारे पवित्र केलेली आणि धुतलेली आहे. And the church has been sanctified and washed by Christ. आणखी एक वचन वाचू. 1 कोरिंथकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 11व वचन. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला आहात. And such were some of you, but you were washed, but you were sanctified, but you were justified in the name of Lord Jesus and by the Spirit of our God. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते. आता वरती दिलेलं आहे ते कसे होते ते. And such were many of you. थोडक्यात वाचते ते. I'll read it in short. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, चैनबाज, पुमैथुनकारी, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे या प्रकारचे लोक होते. Fornicators, idolaters, adulterers, homosexuals, sodomites, thieves, covetous, drunkards, revilers, extortioners, such people. ह्यापैकी कुठला ना कुठला गुण कोणा कोणामध्ये तरी होता. And those people had at least one of these quality. परंतु इथे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? But what is written here? तुम्हापैकी कित्येक तसे होते. And some of you were like this. तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला आहात. But still you are washed, you are sanctified, you are justified in the name of our Lord Jesus Christ and the Spirit of the Lord. ख्रिस्ताच्या नामात, In the name of Jesus, आपल्या देवाच्या आत्म्यात, in the Spirit of our God, धुतलेले, you are sanctified, पवित्र केलेले washed,
आणि नीतिमान ठरविलेले असे झाला आहात. and you became justified. हे करण्यासाठी आपल्याला काही करावं लागलं नाही. And to do this, we didn't have to do anything. आपल्या जीवनात आपण चुकाच केलेल्या आहेत And फक्त. we just did mistakes in our lives. पण त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी But to take us out of it, ख्रिस्ताचं नाम आपल्याला मिळालं. we got the name of Christ. आत्मा, पवित्र आत्मा आपल्याला मिळाला. We got the Holy Spirit. आणि त्याच्यामध्ये आपण धुतले गेलेलो आहोत. And we were washed in that. आणि त्याच्यामध्ये आपण पवित्र केलेले आहोत. And we were being sanctified in the Holy Spirit. त्याद्वारे आपण नीतिमान ठरवलेले आहोत. And through Him we were justified. म्हणून आपल्याकडे आढ्यता बाळगण्यासारखं काहीच नाही. विशाल मगाशी सांगत होता. And that is why we should not be ashamed of anything. हे सगळं केलं ते देवानीच केलं. Everything was done by God for us. त्याचं नाम दिलं, त्याचं पवित्र आत्मा दिला, He gave His name, He gave His Holy Spirit. त्यांनी रक्त सांडलं, He shed His blood. आपल्याला खंडून घेतलं, And He paid ransom for us. आपल्याला विकत He घेतलं, purchased us. आपल्याला तारण दिलं. He gave us salvation. आपण फक्त घेण्याचं काम केलेलं And आहे. we just did the work of taking it. पण आपलं आता काय काम आहे? What is our work now? मंडळीचा घटक म्हणून स्थिर राहणं त्याच्यामध्ये. We have to be steady as a part of the church. कारण या मंडळीला घेण्यासाठी ख्रिस्त येशू तो वर येणार आहे प्रियांनो. Because Lord Jesus the groom is going to come to take this church. ख्रिस्ताने ही मंडळी जलस्नानाने पवित्र केलेली आहे. वचन वाचू इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 26 ते 27 वचन. यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा आशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. That He may sanctify and cleanse her with the washing of the water by the word, that He might present her to Himself a glorious church, not having spot or wrinkle, nor any such thing, that she should be holy and without blemish. मंडळीसाठी काय लिहिलेलं आहे? What is written for the church? तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे. And He should cleanse her by the washing of the water by the word. म्हणून वचनरूपी जलस्नान नेहमी घेत जायचंय. And that is why we need to be washed by the water by the word. वचन ऐकायचं आहे, We have to hear the word. लोकांना सांगायचं आहे, We have to tell the word to the people. वचनाचा अभ्यास करायचा We आहे, have to study the word. त्याचं मनन करायचं We have to आहे, meditate on the word. कारण वचन आपल्याला तसं सांगतं. Because the word tells us so. तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखी काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. That He might present her to Himself a glorious church, not having spot or wrinkle or any such thing, but she should be holy and without blemish. ख्रिस्त येशू कोणती मंडळी घेऊन जाणार आहे? And which church is God gonna come and take? जिच्यामध्ये डाग नाही, सुरकुती नाही, जी निर्दोष आहे, जी पवित्र आहे. The church that has no spot or wrinkle, that is holy and that is unaccused. आधी त्यांनी सगळं हे काम केलं. And earlier He did all this work. त्यांनी मंडळी धुतली, त्यांनी ते पवित्र केली. He washed the church. He made the church holy. आपलं काम आहे की त्याच्यामध्ये तसंच स्थिर राहावं. And our work is we have to be steady in that holiness. कारण प्रभू येईल Because God would come. त्यावेळी आपण मागे असू नये, We shouldn't be fallen behind that time. बॅकस्लाइडर असू नये, We shouldn't be sliding back. तर त्या ख्रिस्ताच्या मागे चालणारे असावे. But we should be people who are walking behind Christ. ते ख्रिस्ती, And they are the Christians. ख्रिस्ताच्या मागे चालणारे. They are the people who follow Christ. येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवर आला, When Christ Jesus came on this earth, तो येशू ख्रिस्त, He was Jesus Christ. तो म्हणाला का मी येशू ख्रिस्त आहे म्हणून तुम्हाला आता मी ख्रिस्ती नाव देतो? And did He say that I am Jesus Christ and that's why I give you the name Christians? तो शिष्यांना सुद्धा तसं म्हणाला नाही. He didn't say this to His disciples also. येशू ख्रिस्त घेतला गेला, And Jesus Christ was taken to heaven. त्याचे शिष्य त्याचं वचन सांगत फिरत होते. And then His disciples starting spreading His word. ते सुद्धा ख्रिस्त ख्रिस्त करत होते, परंतु ते म्हणत नव्हते की आम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे, आता तुम्ही पण ख्रिस्ती धर्मात या. So even then they did not say that we are Christians and now we have accepted the Christian religion and you should accept it now. पण ते काय करत होते? Whatever they're doing there. उठता, बसता, झोपता, फिरता सगळीकडे ख्रिस्त 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 सांगत होते. So in all the situations they were just saying about Christ everywhere. ख्रिस्तानी हे केलं, ख्रिस्तानी ते केलं, हे चमत्कार केले, आमच्यासाठी क्रुसावर गेला, तो मेला, तो पुरला गेला, तो उठला. And Christ did this, Christ did that, He did miracles for us, He was died, buried and resurrected for us, He did everything for us. तो येणार आहे आणि त्यांनी हे करायला सांगितलं, त्यांनी ते करायला सांगितलं. And He's going to come again and He has told us to do this and that. तुमच्या जीवनासाठी ख्रिस्तानी हे केलेलं आहे. For your life Christ has done that. आणि ह्या सगळ्या गोष्टी ते ख्रिस्त 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 म्हणून सांगत फिरत होते. And in all these things they were just preaching about Christ.
आणि मग त्यांचं जे हे ख्रिस्त ख्रिस्त बोलणं होतं And this talking about Christ always. आणि मग अंतुखियातले लोक म्हटले हे ख्रिस्ती आहेत. And that is why the people there said that they are Christians now. का? Why? ते ख्रिस्त ख्रिस्त करतायत. Because they are just preaching about Christ always. आणि तेव्हापासून जे ख्रिस्ताच्या मागे चालतात, जे ख्रिस्ताची सुवार्ता गाजवतात, जे ख्रिस्ताविषयी सांगतात, हे सगळे कोण आहेत? ख्रिस्ती. And after that, people who follow Christ, people who preach about Christ, and people who read the word, they're all Christians. सगळ्यात पहिली गोष्ट जे ख्रिस्ताला स्वीकारतात. But the first important thing, they have to accept Christ. तारण पावलेल्या लोकांची मंडळीत भर पडत होती. And the church was getting filled with people who were being saved. आणि हे तारण पावलेले लोक कोण होते? And who were the people who were getting saved that time? ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. Those who had accepted Christ. आणि असे सगळे लोक ज्या ठिकाणी आले, And when such people came together, ती झाली ख्रिस्ती मंडळी. that became a Christian church. आई वडील ख्रिश्चन म्हणून मुलगा ख्रिस्ती होऊ शकत नाही. And parents are Christians, so the child doesn't become a Christian. ख्रिस्ताला स्वीकारणारे ते ख्रिस्ती. And the people who have accepted Christ, they are Christians. प्रत्येकाला आपल्या जीवाचा जाब द्यायचा आहे. Everyone has to answer about their own lives. म्हणून प्रत्येकाने स्वइच्छेने त्या ख्रिस्ताला स्वीकारायचं आहे. So everyone has to accept Christ by their own will. ख्रिस्ताने प्रत्येकासाठी आपलं मोल दिलेलं आहे. Christ gave his blood for everyone. आणि त्या रक्ताने त्याने आपल्याला खंडून घेतलेलं आहे. And with that blood, he has paid the ransom and purchased us. आणि म्हणून आपण ख्रिस्ती आहोत. And that is why we are Christians today. ख्रिस्ताच्या मागे चालणारे. We are people who walk behind Christ. मंडळीसाठी एक्लेशी हा शब्द वापरतात. And it is written about the church, एक्लेशिया. ecclesia. कॉल्ड आउट वन म्हणजे बोलावलेले. It is called the people who are being called. परंतु खरा शब्द चर्चसाठी काय आहे? So what is a real word about the church? क्युरिओकॉन. Kuriokon. जे देवाला समर्पित झालेले. People who have been dedicated to God. देवाला समर्पित झालेले. People who have been dedicated to God. मंडळीतले लोक कसे असतात? How are the people in the church? देवाला समर्पित झालेले. They're dedicated to God. ख्रिस्ती लोक कसे असतात? How are the Christians? ख्रिस्ताला स्वीकारलेले. They have accepted Christ. आणि जे स्वीकारलेले लोक एकत्र येतात ती झाली ख्रिस्ती मंडळी. And when people who accepted Christ come together, it becomes a Christian church. हे समर्पित लोक एकत्र आलेले आहेत, त्यांची जी मंडळी झालेली आहे त्याच्यात तारण पावलेल्या लोकांची भर पडत आहे, ती जिवंत मंडळी. When the people who have been dedicated come together in the church and the church is getting filled with the people who are being saved, that is called a living church. आणि ही जागतिक मंडळी घेऊन जाण्यासाठी तो ख्रिस्त येणार आहे आणि म्हणून तो येईल त्यावेळेस आपण तयार असलं पाहिजे. And so to take this global church, the groom that is Christ Jesus is gonna come, and when he will come, we have to be ready for it. वलांडण साजरा करताना ते लोक ड्रेस घालून, तो पूर्ण पोशाख घालून, वहाणा घालून तयार होते, कारण क्षणात निमिषात त्यांना बाहेर पडायचं होतं. And during the celebrating the Passover, they used to wear their robe, they had to wear their footwear, and they used to be ready because instantly they had to leave from there. कारण बाहेर निघण्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. Because to go outside, we have to be ready always. ख्रिस्त आलेला आहे मंडळी घ्यायला. And Christ has come to take the church. आणि अशा वेळेस म्हणेल थांब मी 5 मिनिटात तयार होऊन येते. And in such a time, we cannot say I'll be ready in 5 minutes and come back. माझं अजून पवित्रीकरण व्हायचं राहिलेलं आहे. And I haven't been sanctified yet. मला 2 मिनिटं दे, मी पवित्रीकरण करून And give me 2 minutes, I'll sanctify myself. मला तुला स्वीकारायचं राहिलेलं आहे. And I have forgotten to accept you. कदाचित मी स्वीकारलं परंतु मी मागे गेलेली आहे. Maybe I have accepted, but I have fallen behind. मला 2 मिनिटं दे, मी तयार होऊन लगेच मंडळीत सामील होते. And give me 2 minutes, I'll be ready, and then I'll have a part in the church. चालणार नाही. It won't work like that. तयार राहा. You have to be ready always. तयार राहा. Be ready always. वर कोणत्याही वेळेला येऊ The शकतो. groom can come at any moment. ती वेळ त्यालाही माहित नाहीये. And he doesn't know that time. फक्त पित्याला माहिती आहे. Only the Father knows the moment. म्हणून तू ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, So those who have accepted Christ, त्या तयारीत राहा. they have to be ready for it. मस्तकाशी सूचना आहे इतर लोकांना मंडळीत मिळवायचे. And it is signal of the head that other people should be included in the church. शरीरातील अवयवांना ही कार्य करा. And the organs of the body have to do this work. कार्य केलं तर मस्तकाचं आणि तुमचं कम्युनिकेशन नॉर्मल आहे हे सिद्ध होतं. And once you do this work, the communication between the head and the body is normal. It signifies that. तो येणार हे निश्चितच आहे. And it is sure that he is going to come again. फक्त आम्ही
तयार आहोत का? But are we ready today for Him? ख्रिस्त आणि वधू, And Christ and the bride, वर आणि वधू, the groom and the bride. हे नातं जे आहे ते सौंदर्यपूर्ण आहे. त्याच्या सौंदर्याकडे बघा. And this relation is filled with beauty, and we need to experience and see the beauty. इतकं सुंदर सौंदर्य कुठंच दिसणार And नाही, such beauty you will not find anywhere. जो आपल्याला वाहून नेतो, The one who takes us with Him, जो आपली काळजी घेतो, the one who takes care of us, जी वधू त्याच्यासाठी आसुसलेली आहे, the bride that is eager for Him, जी त्याला भेटण्यासाठी लुलपत आहे, the bride that is panting to meet Him, ती तहान तिच्यामध्ये आहे. the thirst that she has. हे नातं खूप सुंदर This आहे. relation is very beautiful. गीतरत्न किती सुंदर लिहिलं, And the songs of Solomon is written beautifully. कारण वर आणि वधू इतकंच सुंदर नातं आहे. Because groom and bride is such a beautiful relation. त्या मंडळीचा भाग बनून राहा प्रिया. And you have to stay as an organ of that church. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? And what should we do for that? रोज ती सहभागिता आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. Daily you have to have that fellowship with Him. आपलं प्रार्थना, आपलं बायबल वाचन, आपलं मनन, फेलोशिपमध्ये राहणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये टिकून ठेवण्यासाठी का सहाय्य करतील? And your prayer, your reading of the word, your fellowship with God, it has to be done always. हे कार्य आपल्याला दिलेलं ते कधी सोडू नका. And this work given to you, you shouldn't leave it. हे स्वतःसाठी आहे. It is for you. आपल्या स्वतःसाठी करायचं We आहे, have to do it for ourselves. कारण आपण त्या मंडळीतला भाग म्हणून राहू ज्याला ख्रिस्त घेऊन जाणार आहे. Because we will be staying as an organ of the church for whom Christ is going to come to take us. And instantly Christ is going to come to take us. And are we there that time? लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. And beloved, it is a thing that we should be vigilant about. आम्ही तयार असावं. Are we ready for Him? येशू येईल, Jesus would come आम्हाला घेऊन जाईल. and He would come to take us. म्हणजे तयार नसतील ते इथंच राहतील. And those who are not ready will stay here. वधू मात्र जाणार आहे. And the groom will go. म्हणून यासाठी आम्ही प्रत्येक जण स्वतःची काळजी घेऊया. And that is why we need to take care of ourselves always. प्रभू करो आणि या सगळ्या गोष्टीसाठी तो आम्हाला कृपा पुरवो. And may God give us His grace to do all these कारण things. शरीरात शक्त आहे. Because the body is weak. आमची खूप इच्छा असते, And we have a lot of will. परंतु शरीरात शक्त आहे. But the body is weak. परमेश्वर त्याचं सामर्थ्य आम्हाला पुरवून देईल But God will give His strength to us. आणि आम्ही त्या ठिकाणी टिकून राहणार आहोत. And in that place we would be living. परमेश्वराच्या सानिध्यात आपण यावेळी उठून उभं राहूया. Let us stand in the presence of God. परमेश्वराचं